अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्य दिलक्षम एकम नित्यं विमलं चलं सर्वधि साक्षीभूतं भवतीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वस्यवदन कंठकोटिसमाला दंडकमंडलुधर कट्टांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वर्धन स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येतात ती ब्रह्मसुता न मिळेली जो अज्ञानतिमिरनाशक अविद्या कारणछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिहिल्या विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय मिळाला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य मंगे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती तो कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूणी अस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरदहस्ते करुणी आता नमु साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमकुटवंतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण मिळेले ईश्वरचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथरंभितया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी संस्कृतवाणी तेकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदुदिंदुनी पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसीच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी भेटीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पाचला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसुनी दोहोंवरी तिसरीवर बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वणांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरात स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथूनही स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपासून या नगरांत आनंद्या हो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष वेड्या मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवर ठेवणी कर दर्शन देती त्यांची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोतो द्वितीयाध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु.
अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती लोकचमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथीलचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वरुणू। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे प्रतने भाग पडे। टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जले सेवकांनी परिणच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंदा होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्वपुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजी गादीवरी दक्ष असूनी कारभारी परमण्याने असतीजे। चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोकाचमत्कार दाविती गावांत मात पसरली। लोकांमाजी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत की आपल्या या नगरात यती विख्यात पातले। वार्ताईसे कुणी राव बोलला काय वाणी गावांत यती येऊनी फार दिवस झाले। परियामा श्रुत पाही आजवर झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटूत यतीवर या। परिते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना। रावमुखांतून वाणी निघाली टोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची। खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडेली ते। सकळ सभा आनंदली समस्ते पावली वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोतो तृतीयोध्याय गोडा। श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्यायः।